हरिपाठ अभंग 10वा. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी बिनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरिपाठ अभंग अर्थ. हरीच्या नामाकडे चित्त नाही आणि गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांचा संगम जो प्रयाग त्या प्रयागास जातो अथवा दुसऱ्या अनेक तीर्थयात्रा करतो, तर त्याचे ते करणे व्यर्थ होय. जो हरीच्या नामाविषयी विन्मुख आहे, म्हणजे ते नाम कधीही घेत नाही, तो मनुष्य पापी होय. त्याला पापातून सोडविण्यास हरी वाचून दुसरा कोण धाव घेणारा आहे. भगवंताच्या नामाने पातकापासून त्रैलोक्याचा उद्धार होतो, असे वाल्मिकीने रामायणात सांगितले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामाचे जो भजन करतो, त्याच्या सर्व वंशांचा उद्धार होतो. हरिपाठ अभंग 11वा. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षण मात्रे. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र पेय गाध, पळे भूत बाधा भय याचे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. हरिपाठ अभंग अर्थ. हरिनामाचा जप केल्याने पापाच्या अनंत राशी एका क्षणात नाहीशा होतात. गवताचा व अग्नीचा संबंध झाला की ते गवत अग्निरूप होते, त्याप्रमाणे हरीचा जप निरंतर करीत असले म्हणजे जपणारा हरिरूपच होतो. हरीच्या नाममंत्राचे सामर्थ्य अपूर्व आहे. त्याचे धाकाने भूतबाधा नाहीशी होते. भूतबाधा म्हणजे पिशाचबाधा नाहीशी होते. इतकेच नव्हे तर जीवाच्या मागे लागलेला पंचभूतात्मक देहाविषयीचा जो अहंकार, त्याची देखील बाधा दूर होते. म्हणजे हरिनामाने देहाभिमानाचा नाश होतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यथार्थ निर्णय उपनिषदाकडूनही झाला नाही. हरिपाठ अभंग 12वा. तीर्थव्रत नेम भावे बिन सिद्धी, वायाची उपाधी करिसी जना. भाव पळे आकळे एरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. परिया सर्वा घेता भूमीवरी, यज्ञ परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. अभंग अर्थ. अहो जन हो, कितीही तीर्थयात्रा केल्या व अनेक व्रतनियमाचे आचरण केले, तरी हरीवर दृढ विश्वास असल्यावाचून ती सफळ होणार नाहीत. याकरिता तुम्ही हा व्यर्थ शीन का करता? हरीच्या ठिकाणी विश्वास ठेवून त्याचे भजन केल्याने तो परमात्मा तळहातावरील आवळ्याप्रमाणे आपल्या हस्तगत होतो. अन्य उपायांनी तो हस्तगत होणार नाही. पारा जमिनीवर पडून त्याच्या बारीक बारीक गोळ्या जमिनीवर पसरल्या
म्हणजे ज्याप्रमाणे ते पाऱ्यांचे सर्व कण एके ठिकाणी जमवून हातात घेण्याला पुष्कळ प्रयास पडतात, त्याप्रमाणे हरिनाम वाचून इतर साधनांनी भगवत प्राप्ती होण्याला पुष्कळ कष्ट सोसावे लागतात. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझे गुरु निवृत्तीनाथ हे गुणत्रया पलीकडील निर्गुण आहेत. त्यांनी हरिस्वरूपाचा पूर्ण बोध माझ्या हातामध्ये दिला. म्हणजे त्यांनी केलेल्या बोधाने माझ्या बुद्धीस पूर्ण अनुभव झाला.